तीन षटकारासाठी 351 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलं आहे. आणि ही संधी समर्थ पाटील आणि मंदार माईकडे देखील असेल आणि त्याचबरोबर सर्व फलंदाजांसाठी देखील असणार आहे. पण सातत्याने या दोन खेळाडूंवरती जास्त इथे लक्ष असेल. रत्नदीप पाटीलवाडी पुरस्कृत MPL अर्थातच मिरजोळे प्रीमियर लीग सन 2026 पहिले पर्व ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि याच दुसऱ्या दिवसातील आजचा हा 6वा सामना म्हणजेच आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि हा सामना इथे महत्वाचा आहे. दोन्ही संघ पहिले दोन सामने येथे विजय संपादन करत आले आहेत. म्हणजेच काय ते टेबल टॉपरसाठी ही लढाई दोन्ही संघांसाठी असेल. अस्तित्वाची लढाई आपण इथे पाहतोय. एका बाजूला MS स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला शौर्य स्पोर्ट्स. निर्धारित 6 षटकांचा हा सामना 6 षटकांचा सामना म्हणजेच 36 चेंडूंचे एक इनिंग पहिला डाव. जसं आपण कालपासून इथे पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल लांजेकर तर स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक कापडे तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती समर्थ पाटील हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल लांजेकर येणारा पहिला चेंडू यावेळेला लोवर फुल टॉस चेंडू मोठा फटका ऑनसेटच्या दिशेने खेळलाय. पंचांचा इशारा 9 चेंडूचा आणि त्यानंतर या चेंडूवरती आले तिथे 4 धावा म्हणजेच काय तर 9+4 टोटली चेंडूवरती मिळतील 5 धावा आणि याचा 5 धावांनी वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं. धावांचं करतोय ते श्री गणेशा ऋतिक कापडे. सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा केली जाते. दांडेआळम या गावामधून बिलॉंग करतो आणि तोच ऋतिक कापडे चांगली इथे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आपल्याला नो पाहायला मिळाला. अतुल लांजेकर खराब सुरुवात इथे गेली आहे. सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा केली जाते. पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रभावित केलाय आतापर्यंत आणि हा असेल फ्री हिटचा चेंडू म्हणजेच काय तर लायसन्स इथे हातामध्ये आले आहे. मोठा फटका इथे खेळायचा आहे. ऋतिक कापडे चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका इथे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे सागर पाटील आहे तैना जेल इथे घेतला जाईल परंतु आहे फ्री हिटचा चेंडू म्हणजेच काय तर 2 धावा इथे घेतल्या जातील. समर्थ पाटील याच्यासाठी एक खुश खबर आहे. शुभम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी समर्थच्या 200 रुपयांचं कॅश प्राइज तसेच जर का 3 चेंडूंवरती जर का 3 षटकार हे समर्थ पाटीलने लगावले तर 1500 रुपयाची धनराशी ही ते समर्थ पाटील आहे ते दिल्ली जाणार आहे. चांगली फलंदाजी ते होणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली घेतला जातोय चेल संपतोय ते ऋतिक कापडेचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर ते या बल लागेल. ऋतिक कापडेला सलामीसाठी आला होता. आता मात्र तंबूचा रस्ता इथे धरावा लागेल. संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र वैभवला इथे दाखल केला जातोय. समर्थ पाटील दुसऱ्या एंड कडून इथे आपल्याला पाहायला मिळालंय. नॉन स्ट्रायकिंगला समर्थ पाटील तर स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वैभव पाहायला मिळालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक सुरुवात इथे चांगली केली. 7 धावा आतापर्यंत इथे जमवल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ इथे झालाय आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर अतुल लांजेकर षटक क्रमांक पहिले इथे हाताळतोय. यावेळेला वैभव फक्त आणि फक्त चेंडूला ते दिशा दाखवली आहे. इथे मात्र काय घडलंय चेंडू साईल निकल्या झोन मध्ये 2 धावांसाठी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त चेंडूला ते दिशा दाखवली आणि 2 धावा वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. MS स्पोर्ट्स इथे ताकदीची बाजूबाजू त्यांची फलंदाजी इथे ठरली आहे. सातत्याने पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर ताबडतोब इथे फलंदाजी केली आहे MS स्पोर्ट्स या संघाने आणि या स्पर्धेतील सर्वाधिक हायएस्ट धावसंख्या उच्चांकित धावसंख्या देखील MS स्पोर्ट्स या संघाने लगावली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 97 धावा या संघाकडून ते लगावल्या होत्या. इथे मात्र पहिल्या बाउन्सरची वॉर्निंग इथे अतुल लांजेकरला दिली गेली आहे. म्हणजेच काय तर उर्वरित चेंडूवरती आपण अजून एखादा बाउन्सर इथे फेकू शकत नाहीये असे ते सांगितलं गेलंय. धावसंख्या 9 अंकावरती स्थिरावली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अतुल लांजेकर पाहायला मिळाला. यावेळेला दिशा इथे खराब इथे मात्र दिशा इथे चांगली ठेवावी लागेल. जर का दिशा भरकटली तर संघाची दुर्दशा व्हायला इथे वेळ लागणार नाही कारण इथे हा अस्तित्वाचा सामना आहे. महत्वाचा सामना दोन्ही संघांच्या बाजूने जर का विचार केला तर टेबल टॉपर साठी ही चाललेली लढत
यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची हलकीशी कडायला लागली आहे. सार्थक पाटील तिथे आहे तैनात. इथे मात्र एक घेतली गेली आहे आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलंय. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय तीच म्हणजे धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. जर का कोणाला काळ्या कलरची बॅग मिळाली तर आपण समर्थन कक्षाजवळ आणून द्यायचं आहे. मोठा फटका सागर पाटील आहे तैनात आणि सागर पाटीलच्या माध्यमातून झालेली पहिली चूक इथे मात्र झेल निसटलं गेलंय आणि त्यानंतर या चेंडूवरती घेतली जाईल एकच धाव म्हणजे काही स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाणार. षटक क्रमांक संपलंय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गडेच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. समर्थ पाटील अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. पॉवर प्लेचं षटक समर्थला इथे खेळायला देण्याची इथे गरज होती. धावसंख्या आतापर्यंत 13 या अंकावरती आपण पाहतोय. समर्थ पाटील एकाही चेंडूचा अजूनपर्यंत सामना केला नाहीये. महत्वाचा सामना आहे. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग गेट वरती समर्थला आणलं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरं सागर उर्फ बंटी पाटील स्वतः आपल्या संघाची जबाबदारी किती खांद्यावरती घेताना पाहायला मिळतोय. स्वतः या संघाचा कर्णधार. वैयक्तिक कोडतील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक आपल्याला सागर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. रत्नदीप पाटीलवाडी या संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी आपण सागर पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. आता मात्र शौर्य स्पोर्ट्सच्या संघाकडून ते नेतृत्व केलं गेलंय. कर्णधार स्वतः या संघाचा गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेट येणारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग गेट वरती वैभव 4 चेंडू 5 धावा अशी फलंदाजी वैयक्तिक केली गेली आहे. यावेळेला टप्प्याचा चेंडू होता. बॅटरी बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. बाईक स्वरूपात एकदा इथे जाऊन कंप्लीट केली जाईल म्हणजेच काय तर स्ट्रायकिंग एंड वरती ज्याला इथे आणायचं होतं त्यालाच इथे आणलं गेलंय. समर्थ पाटील ऑन दी स्ट्राईक. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला सागर पाटील तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने एकाच संघामधून खेळणारे दोन्ही खेळाडू आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. एकमेकांची कमी आणि एकमेकांची हमी नक्कीच इथे जाणतात आणि त्यानुसार इथे रणनीती आखली जाणार आहे. कोण कोणावरती हावी ठरणार हे आपल्याला उर्वरित येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल. परंतु ते समर्थ पाटीलचे ते पगड भारी असेल. कारण पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर ताबडतोब फलंदाजी केली आहे. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. अकूट टप्पा इथे मेंटेन केला. निर्धाव चेडूची होते ते सांगता डॉट बॉल इथे आलाय. चांगला टप्पा इथे सागर पाटीलच्या माध्यमातून मेंटेन केला जातोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते बची ते दुसरं प्रगतीपथावर. यावेळेला पुन्हा एकदा अकूट टप्पा. यावेळेला फटका आपल्याला लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू सायले सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी मागच्या दिशेने ते चेंडूला कटवला आणि पंचांचे हात दोन्ही आपल्याला आसमानाच्या दिशेने पाहायला मिळाले. म्हणजेच काय 6 धावांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. समर्थ पाटील याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार आणि समर्थ पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. तसे 3 चेंडूवरती जर का 3 षटकार जर का लगावले तर शुभम पाटील यांच्याकडून 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपयाचं कॅश प्राइज ते लगावले गेले. बक्षिसांची लईलोटी समर्थ पाटील याच्या फलंदाजीसाठी केली गेली आहे आणि सातत्याने हा देखील खेळाडू चर्चेमध्ये असतो आणि आपल्या नावाचं वर्चस्व संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ठेवलं आहे. तो समर्थ पाटील बहारदार कामगिरी आजच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळालाय. याही वेळेला पुढचा चेंडू आहे तिथे मात्र विशाल पाटील आहे. थोडंसं पंबल करेल तोपर्यंत मिळेल एकदा स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. धावसंख्या पुढे जाऊन सरकणार तीच म्हणजे 21 अंकावरती. आक्रमक सुरुवात आपल्याला एम स्पोर्ट्सच्या संघाकडून आता मात्र समर्थ करायला सुरुवात करतोय. सागर पाटील पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळेला रिव्हर्स अटेंड करायचं होता. बॅट बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. येतो इथे डॉट बॉल निर्धाव चेडूची होती ते सांगता रणनीती आपल्याला स्पष्ट पाहायला मिळाली. सागर पाटीलची शरीरापासून ते दूरवर इथे ठेवले जाणारे चेंडू. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू रेड ओव्हर द विकेट. यावेळेला ऑनसेटच्या दिशेने हलक्यात चेडूला कटवलाय. विशाल पाटील चेडू खाली येण्याचा करेल ते प्रयत्न. बॅकअप चांगलं होतं. एकच धाव इथे घेतली जाणार म्हणजेच काय पुन्हा एकदा स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाते वैभवच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपले ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेर सगळ्याची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा.
चला सामना लवकरात लवकर सुरू करा. धावसंख्या 22 अंकावरती. स्ट्रायकिंग गेट वरती वैभवला फक्त एकच काम करायचं. स्ट्रायकिंग गेट वरती समर्थला आणायचं आहे. स्ट्राइक इथे रोटेट करायची आहे आणि ही रणनीती त्या आखावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. शैलेश सावंत याच्यावरती दाखवलाय विश्वास. वैयक्तिक पहिला आणि संघकडून आपल्याला हे तिसरं षटक पाहायला मिळेल. पहिला चेंडू आहे हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. विशाल पाटील तिथे आहे तैनात. फक्त इथे एकच धाव चेंडूवरती घेतली जाणार. स्ट्राइक इथे रोटेट केली जाते म्हणजेच काय तर समर्थ पाटीलला स्ट्राइकिंग गेटवरती आणलं गेलंय. धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचेल. सर्वांचं लक्ष फक्त समर्थच्या फलंदाजीवरती आहे. आक्रमक सुरुवात त्याने नक्कीच केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता मात्र संघाला गरज आहे या सामन्यामध्ये, कारण टेबल टॉपर साठी ही लढाई आहे. टेबल टॉप वरती राहणं हे किती महत्वाचं असतं हे आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एक अतिरिक्त चान्स, एक अतिरिक्त संधी टेबल टॉपर साठी असते या साखळी पद्धतीच्या सामन्यांमध्ये आणि त्यासाठी ही लढाई दिली जाते. या सामन्यामध्ये कष्ट आणि परिश्रम या मैदानामध्ये तुम्हाला घ्यावे लागतील. यावेळेला शरीरापासून दुर्बळ ठेवलेला चेंडू, अतिरिक्त वळण घेताना चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये वाईट चेंडू पाहायला मिळालाय आणि याचा वाईट चेंडू दे धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 24 अंकावरती. इथे मात्र अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक केलेला चेंडू, मोठा फटका इथे खेळायचा होता. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. समर्थ पाटील थोडस इथे आपल्याला फंबल होताना पाहायला मिळतोय. येतो इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. आक्रमक सुरुवात इथे करावी लागेल. गेर इथे शिफ्ट करावं लागेल कारण अजून देखील डगआउट मध्ये मंदार बेकर सगळं आक्रमक खेळाडू आहे. यस, त्याच प्रकारचा आक्रमक फटका समर्थ पाटील याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. समर्थ पाटील या नावाची प्रचिती या सामन्यामध्ये या चेंडूवरती दिली गेली आहे. जसा चेंडू रनर मध्ये आला तसा तो मैदानाच्या बाहेर इथे पाठवलाय. 6 धावा या समर्थच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 30 अंकावरती जाऊन पोहोचते. शुभम पाटील याचकडून सातत्याने समर्थच्या प्रत्येक षटकारासाठी ते कॅश प्राइज लगावले गेले आणि ते कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. आतापर्यंत समर्थ पाटील याच्या बॅटमधून आलेले आपल्याला 2 षटकार ते पाहायला मिळाले आहेत. 400 रुपयाची धनराशी हे समर्थच्या खिशामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाली आहे. जर का 3 षटकावरती 3 षटकार लगावले तर 1500 रुपयाची धनराशी इथे लगावली गेली शुभम पाटील यांच्याकडून. यावेळेला पुन्हा एकदा मागच्या दिशेने आता मात्र खेळायचा होता. त्यानंतर चेंडूवरती शेवटपर्यंत नजर जमवून ठेवली होती. थोडंसं लेग बाहेर चाललेला चेंडू पंचांच्या समांतर रेषेमध्ये क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22. यावेळेला धावसंख्येत भर, धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेला समोरच्या दिशेने उडवायचा होता. ऑनसेटच्या दिशेने चेंडू गेलाय खूपच लांब. यावेळेला मिळतील पुन्हा एकदा 6 धावा. समर्थ पाटील याच्या बॅटमधून आलेला या षटकातला हा दुसरा षटकार. चांगली फलंदाजी आपल्याला ती पाहायला मिळाली आहे. शैलेश सावंत याच्यावरती अक्षरशः ते समर्थ पाटील आपल्याला तुटून पडताना पाहायला मिळतोय आणि या खेळाडूची सातत्याने चर्चा इथे केली जाते. ती इथे चर्चा का केली जाते हे ते दाखवून दिलंय. जर अजून एक षटकार जर का लगावला तर 1500 रुपयाची धनराशी ते समर्थ पाटील जिंकू शकतोय. सिलेक्शन आणि शौर्य सुमित महाकाळ यांच्याकडून देखील 351 रुपयाची धनराशी ते सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी ती लगावली आणि शुभम पाटील यांच्याकडून 1500 रुपयाची धनराशी म्हणजेच काय तर 1851 रुपये जिंकण्याची संधी. आणि याही वेळेला चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. म्हणजेच काय तर सलगच्या 3 चेंडूवरती आले 3 षटकार. समर्थ पाटील ऑन फायर आपल्याला होताना पाहायला मिळालंय. शौर्य सुमित महाकाळ यांच्याकडून लगावलेले 351 रुपये आणि त्याचबरोबर शुभम पाटील यांच्याकडून लगावलेले 3 चेंडूवरती 3 षटकारांसाठी 1500 रुपये असे टोटल 1851 रुपये हे समर्थ पाटीलच्या खिशामध्ये जाताना पाहायला मिळाले आहेत. आणि हीच खासियत राहिली समर्थ पाटीलची. ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते त्या वेळेला संकट मोचक बनून मैदानाच्या आतमध्ये येतो आणि अशी ताबडतोड फलंदाजी करतो. जर समर्थ पाटीलचा विचार केला तर 7 चेंडूवरती 25 धावांवरती ते फलंदाजी केली गेली आहे. संघाची धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचवली आहे. शैलेश सावंतचं खूपच महागडं षटक 21 धावा आतापर्यंत ते खर्च केले आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यापुढे अजून एक पॉवर प्लेचं षटक देखील असणार आहे. लाजवाब फलंदाजी आहे आणि त्याचा पुरेपूर इथे फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोच म्हणजे समर्थ पाटील याही वेळेला उडवायचं होता. बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची होते ते सांगता. षटक क्रमांक संपलाय ते म्हणजे ते तिसरं आणि 3 षटकांच्या अखेर सगळ्याची धाव संख्या 1 गडी बाद 43 धावा. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
चौथं षटक म्हणजेच काय तर बॅटिंग पॉवर प्ले. तीन क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त आपण सीमारेषेवरती तैनात करू शकतोय. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले आणि त्यानंतर आपण चौथ्या षटकामध्ये एक षटक किती दुसरं तिसरं किंवा चौथं षटक आपल्याला कंपल्सरी ते पॉवर प्लेचं इथे यूज करायचं ते म्हणजे 4 षटकाच्या अगोदर. आणि हे चौथं षटक इथे बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. 43 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 55 ते 60 धावांचा पल्ला इथे गाठण्यासाठी इथे प्रयत्न नक्कीच केले जातील. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 43 अंकावरती एक गडी ते गारत. 18 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती वैभवला फक्त एकच काम करायचं, स्ट्राईक इथे रोटेट करून द्यायची आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळालं. या देखील गोलंदाजाने प्रभावित केलंय. जर का मागच्या सामन्याचा विचार केला तर फक्त एकच धाव इथे दिली. 3 गड्यांना ज्याने इथे गारद केलं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला दुसऱ्या सामन्यामध्ये तोच मयुरेश पाटील. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्याच्याच विरोधामध्ये आता मात्र समर्थ पाटील आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळालं. धावसंख्या 44 अंकावरती. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. बनेले ते प्रेक्षक 6 धावा पुन्हा एकदा समर्थाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. संघाची धावसंख्या 50 अंकावरती जाऊन पोहोचते. 50 धावांचा पल्ला इथे गाठला गेलाय. मयुरेश पाटील याच्यावरती ते आक्रमण केलं गेलं. मयुरेश पाटील याच्यावरती दबाव इथे निर्माण केला गेलाय आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला समर्थ पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सातत्याने ते षटकार लगावले गेले आहेत. समर्थ पाटील याच्या आपल्याला वैयक्तिक खेळीमध्ये धावसंख्या आपण पाहतोय समर्थाची 31 आणि त्याच 31 या धावसंख्येमध्ये तब्बल 5 षटकार ठोकले आहेत. म्हणजे 30 ही धावसंख्या फक्त इथे षटकार मारून समर्थ पाटील इथे लगावली आहे. चांगली फलंदाजी इथे केली आहे. याही वेळेला समोरच्या दिशेला उडवलाय. सलगचा आला इथे दुसरा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आक्रमक फलंदाजी ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळते समर्थ पाटीलच्या बॅट मधून. धाबांचा अक्षरशः इथे पाऊस पाडला जातोय. मयुरेश पाटील याच्यावरती ते आक्रमण वारंवार ते केलं गेलं. मयुरेश वरती केलं जातोय दबाव निर्माण आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला समर्थच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. धावसंख्या 56 अंकावरती. समर्थ पाटीलचा विचार केला 10 चेंडू 37 धावा. फास्टेस्ट इथे अर्धशतक ठोकण्याचा कारनामा समर्थ पाटील इथे रचेल का हे देखील बघणं गरजेचं आहे. जर मंदार मयेकरचा विचार केला तर 15 चेंडूंवरती 51 धावा त्याने इथे ठोकल्या होत्या. आता मात्र तो इथे विक्रम मोडण्याचा इथे कारनामा समर्थ पाटील करेल का याच इथे करण्याचा इरादा त्याचा इथे स्पष्ट आहे. सलगचा आला इथे तिसरा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मयुरेश पाटील याच्यावरती वारंवार ते आक्रमण केलं गेलं. समर्थ पाटील ऑन फायर होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या वैयक्तिक त्याच्या माध्यमातून लगावली गेली आहे. तीच म्हणजे 43. 11 चेंडूंवरती अर्धशतक ठोकण्यासाठी 7 धावांची अजूनही आहे गरज. प्रत्येक षटकारासाठी शुभम पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज लगावले गेले. लाजवाब आपल्याला फलंदाजी ते पाहायला मिळाले समर्थ पाटील कडून. याही वेळेला उडवलाय. याही वेळेला फुल टस्टेड होता आणि त्याच फुल टस्टेडला फुल टोल केला गेलाय. सलगचा आला इथे चौथा. काय फलंदाजी करतोय आपल्या फलंदाजीने अक्षरशः इथे क्रीडा रसिक प्रेमीने ते वेळ लावलं समर्थ पाटीलने. आणि रत्नदीप पाटीलवाडी या संघाचा हुकुमाचा एक्का हेम स्पोर्ट्सच्या संघाकडून खेळतोय तो समर्थ पाटील. 49 धावा 12 चेंडूंवरती. फास्टेस्ट हाफ सेंचुरी ते लगवण्याचा कारनामा इथे रचेल का हे आपल्याला येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल. सलगचे 4 इथे ठोकले आहेत. येणार का 5वा? 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकण्याचा कारनामा इथे रचेल का समर्थ हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मयुरेश पाटील याच्यावरती केलेले वारंवार वार इथे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. बक्षिसांची लई लुटी ते समर्थ पाटील साठी ते केली गेली आहे. आणि याही वेळेला आलाय का 5वा? हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र घेतला जाईल झेल. संपतो इथे समर्थ पाटीलचा खेळ. परंतु काय खेळी केली आहे समर्थ पाटील साठी एकदा मित्रांनो जोरदार इथे टाळ्या वाजवायच्या आहेत. 13 चेंडूंवरती 49 धावांची खेळी आपल्याला समर्थ पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. इथे स्वतःच इथे अर्धशतक इथे विचार केला नाहीये. विचार केला ते फक्त संघाला काय गरज आहे आणि त्या प्रकारे इथे फलंदाजी केली समर्थने. आणि त्याच्यासाठी टाळ्याचे ते कडकडाला आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याची जागा घेण्यासाठी त्याच्याच ताकदीचा फलंदाज मंदार मयेकर सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 68 धावा 2 गडी गारद.
मंदार मयेकर सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक येईनला, ज्याने इथे इतिहास रचलाय, ज्याने इथे विक्रम रचलाय. सलगच्या 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक ज्याने ठोकली आहेत, तोच मंदार मयेकर आपल्याला नॉन स्ट्राईक येईनला पाहायला मिळेल. यावेळेला अतुल लांजेकर यावेळेला उसळी घेणारा चेडू पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त चेडूला इथे दिशा दाखवली आहे. एकच धावे ते घेतली जाईल. स्ट्रायकिंग गीड वरती ते मंदार मयेकरला आणायचं होतं, ते इथे आणलं गेलंय. धावत संख्या 69 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोडतील आपल्याला हे दुसरं षटक अतुल लांजेकरचं पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता 5व्या षटकाची जबाबदारी ते अतुल लांजेकर याच्या खांद्यावरती दिली गेली आहे. स्ट्रायकिंग गीड वरती मंदार मयेकर आता मात्र बॅट टिकून आगमन करतोय. पहिल्या चेडूपासून इथे हाणामारी करावी लागेल. स्ट्रायकिंग गीड वरती मंदार मयेकर बॅट टिकून करतोय आव्हान. आणि यावेळेला मंदार मयेकरच्या बॅट मधून आलाय पहिल्या चेडूवरती घडाघाती षटकार. वैयक्तिक खाते 6 धावांनी खोललाय आणि मंदार मयेकर या नावाची ते प्रचिती या क्रीडांगणाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दिली आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये ज्या प्रकारे ताबडतोड फलंदाजी मंदार मयेकरने केली होती, त्याच प्रकारे या सामन्यामध्ये देखील करतोय. लाजवाब फटकेबाजी ते केली जाते. अक्षरशः ते गोलंदाजाला स्वतःच्या तालावरती ते नाचवले गेले. पहिलं होतं समर्थ पाटील आणि त्यानंतर आता मंदार मयेकर आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे. फटका थोडासा फसलाय. चेंडू हवेमध्ये, इथे मात्र घेतला जाईल झेल. समतो इथे मंदार मयेकरचा खेळ. एक षटकारच्या बॅट मधून आला, तोच इथे आल्यापावर इथे माघारी परततोय. लागलेला धक्का क्रमांक 3, धाव संख्या 75 या अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे ते 5 प्रगती पत्तावर 3 गडी आतापर्यंत गारद केले आहेत. मंदार मयेकर शेवटपर्यंत थांबून राहण्याची ती गरज होती, परंतु इथे बोटा फटका खेळायचा होता. एक इथे षटकार आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेडूवरती सुद्धा बोटा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जेलबादचा शिकार होऊन मंदार मयेकर हताश निराश होऊन डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मोईन काझी इथे येताना पाहायला मिळाला. या देखील खेळाडूची सातत्याने चर्चा केली जाते. अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाडूने अक्षरशः इथे गाजवलंय, तोच मोईन काझी आता मात्र स्ट्रायकिंग गीडवरती सज्ज असेल. अंडर बॉक्स क्रिकेट ज्यावेळेला खेळत असतो त्यावेळेला मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. वायकट्टा सारखी मोठी स्पर्धा जी अंडर मधील बॉक्स क्रिकेट मध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपल्या या मुंबई नगरीमध्ये ओळखली जाते आणि त्याच मुंबई नगरीमध्ये जाऊन मोईन काझी याने आपला खेळ दाखवलाय. सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा या संपूर्ण आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये केली जाते आणि आता तो स्ट्रायकिंग गेटवरती पाहायला मिळेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. दुसऱ्या एंडकडून वैभव आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू 10 धावा. रदब बॉल इथे त्याच्या माध्यमातून खेळी केली गेली आहे. संघाची टोटल धाव संख्या 75. 85 ते 90 धावा इथे पुढे लगावण्याचा इरादा. यावेळेला पुलटा चेंडू आणि त्याच पुलटा चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय ते घणाघाती षटकार. मोईन काझी याच्या बॅट मधून आलाय इथे षटकार. डगआउट मधून सेट आलाय की काय असा पडलेला सर्वांना प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलंय मोईन काझीने. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय इथे षटकार. 6 धावा. अंकुश अतुल लांजेकर याच्या षटकातील आलेला हा दुसरा षटकार. वैयक्तिक गोडीतील दुसरा षटक हाताळताना आतापर्यंत 26 धावा खर्च करतोय. 2 गड्यांना गारद केलंय. मोईन काझी आपल्या नावाची प्रचिती दिली आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पायांवरती जाऊन आदळलाय. स्ट्राईक इथे चेंज करण्याचा केलेला प्रयत्न एक धाव इथे घेतली गेली आहे आणि याच एका धावेने धाव संख्या 82 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती वैभव धावांचे इथे उच्चांक गाठला गेलाय. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे 97 धावा इथे लगावल्या होत्या आणि त्याच धावांचा इथे पाठलाग नक्कीच केला गेलाय. समर्थक किंवा जर का मतदार हा मैदानाच्या आतमध्ये असता तर त्या 97 धावांचा देखील विक्रम इथे मोडून गेला असता, परंतु आता मात्र ती देखील क्षमता आहे वैभव आणि मोईन मध्ये देखील. यापुढे अजून एका षटकाचा सामना अजून असेल. 5व्या षटकातील येणारा अंतिम चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल लांजेकर होतोय ते सज्ज. स्ट्रायकिंग गेट वरती वैभव.
यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव षटकांची होती ते सांगता षटक क्रमांक संपले ते 5वा आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावा. पहिल्या डावातील अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यावेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः कर्णधार बंटी सागर ते आपल्याला पाहायला मिळालाय. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला शौर्य स्पोर्ट्सच्या संघाकडून पाहायला मिळाली. 82 धावा त्यांच्या संघाच्या विरोधामध्ये इथे खेचल्या गेल्या. कारण आक्रमक फलंदाजी आपल्याला समर्थ पाटीलची पाहायला मिळाली आणि त्याच्या बॅट बद्दल आलेले आपल्याला घडाघाती 8 षटकार इथे पाहायला मिळाले आहेत. उद्याच्या दिवसाबद्दल देखील आपल्याला चांगले सामने पाहायला मिळतील. मोठमोठे खेळाडू आपल्याला याच रत्नदीप पाटीलवाडी संघाबद्दल देखील पाहायला मिळाला. इलेक्शन मध्ये साहिल पाटील असेल, ऋत्विक पाटील देखील असेल, त्यानंतर समर्थ पाटील, मंतर बेकर हे देखील खेळाडू आपल्याला सातत्याने उद्याच्या खेळामध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. सागर पाटील इन ऍक्शन. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. पंचांच्या समांतर रेषेमध्ये क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 अवंतर धावेने आपल्या गोलंदाजीला केली जाते सुरुवात. धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 83 अंकावरती. या अतिरिक्त धावा आता मात्र रोखायच्या आहेत. पहिला चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. सागर पाटील चेंडू खाली येण्याचा करेल ते प्रयत्न आणि घेतला जातोय ते जेल. संपलाय ते मोईन काझीचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 14. मैदानाच्या बाहेर ते यावं लागेल. आपल्याला निनाद पाटील इथे येताना पाहायला मिळालाय. निनाद पाटील याच्यावरती विश्वास दाखवलाय. गोगटे चोगळेकर या कॉलेजचं ग्राउंड ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवलं तोच निनाद पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. या देखील खेळाडूची सातत्याने चर्चा असते आणि तोच खेळाडू निनाद पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. इथून पुढे 90 ते 95 धावांचा इथे विचार केला जाईल आणि सागर पाटीलच्या विरोधामध्ये मोठे फटके इथे निनाद पाटीलला खेळावे लागतील. होम ग्राउंड आहे आणि त्याच होम ग्राउंडचे इथे ऍडव्हान्टेज घेणं गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावे ते कंप्लीट केले आहेत आणि याच 2 धावांचे रूपांतरित तिसऱ्या धावेमध्ये करायचं होतं. वैभवने ते चांगलं कॉलिंग दिलं. 2च धावांवरती समाधान मानलंय. धावसंख्या 85 अंकावरती जाऊन पोहोचते. अजून इथून पुढे 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. साईड इथे चेंज केली जाते. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. निनाद पाटील यस. यावेळेला वेगवान चेंडू आखूड टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. येतो इथे डॉट बॉल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 3 चेंडूवरती 10 धावा इथून पुढे लगावणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचे ते प्रयत्न सार्थक पाटील होता. इथे मात्र झेल निसटला गेलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांसाठी आणि याच 2 धावांनी संघाची धावा संख्या 87 अंकावरती. दगड बदरी ते वारंवार ते संदेश पाठवला गेलाय. अजूनही 2 चेंडू आहेत आणि याच 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका इथून पुढे लगावणं गरजेचं आहे. जितक्या आपण धावा फलकावरती जोडू तितक्या ती कमी आहेत कारण समोरच्या संघामध्ये देखील तितकेच ताकदीचा फलंदाज आहे आणि जर का आपण एम स्पोर्ट्सच्या संघाचा विचार केला तर गोलंदाजीची थोडीशी ते डोकेदुखी ठरली आहे एम स्पोर्ट्सच्या संघासाठी. का तितके चांगले गोलंदाज आहेत. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर 97 धावा इथे नक्कीच धावफलकावरती जोडल्या होत्या. परंतु तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला संकेत पवार देखील पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये आणि त्याचा पहिल्या सामन्यामध्ये त्या 97 धावांचा 98 धावांचा पाठलाग करत असताना इथे चांगली लढत नक्कीच दिली होती. हर्षद 11 डी स्पोर्ट्सच्या संघाने गोलंदाजीतून इथे सुधारणा करावी लागेल एम स्पोर्ट्सच्या संघाला. फलंदाजी तर अप्रतिम आहे. फलंदाजीमध्ये आपल्याला गहराई इथे पाहायला मिळाली आहे. अजून एका चेंडूचा खेळ. मोठा फटका मागच्या दिशेने खेळायचा केलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा करणार इथे प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. गचाळ थ्रो इथे पाहायला मिळाला. खराब इथे यष्टीरक्षण आणि एक अतिरिक्त धाव इथे जोडली गेली आहे. 3 धावा इथे जोडल्या गेल्या आणि 3 धावांचं रूपांतर इथे 4 धावांमध्ये इथे केलं गेलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सागर पाटील थोडंसं इथे नाराज आहे कारण त्या नाराजीचं कारण आपल्याला पाहायला मिळालं आहे तेच म्हणजे ते खराब झालेलं इथे क्षेत्ररक्षण. तब्बल जोडल्यात धावफलकावरती 92 धावा आणि 93 धावांचा करायचं इथे पाठलाग. टेबल टॉपर साठी चाललेली ही लढत आपण इथे पाहतोय.
आतापर्यंत एम स्पोर्ट्सचा संघ शौर्य स्पोर्ट्सच्या संघावरती हावी ठरलाय, परंतु 93 धावांचा करायचा पाठलाग. झालं गेलंय ते विसरून जायचंय. इथून पुढे जे करायचंय ते तुम्हाला इथे रणनीती आखावी लागेल. आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, दमखम दाखवावा लागेल, मोठे फटके पहिल्या षटकापासून इथे खेळावे लागतील. स्क्रीनवरती पाहतोय 36 चेंडू 93 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. दुसऱ्या दिवसातील आजचा हा शेवटचा सामना आणि तो शेवटचा सामना टेबल टॉपर साठी चाललेली ही लढत आपण इथे पाहतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर टेबल टॉपर भैरी भवानी स्पोर्ट्स संघ इथे राहिलाय आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत एम स्पोर्ट्सचा संघ इथे हावी ठरतोय शौर्य स्पोर्ट्सच्या संघावरती. 92 धावा पहिल्या डावामध्ये लगावले आहेत आणि त्याचा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 92 93 धावांचा करायचा पाठलाग शौर्य स्पोर्ट्सच्या संघाला. मिरजोळे प्रीमियर लीग MPL ही स्पर्धा आपण पाहतोय. रत्नदीप पाटीलवाडी पुरस्कृत पहिलं पर्व या स्पर्धेचा आणि त्याचा पहिल्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील चालू असलेला 6वा म्हणजे शेवटचा सामना. उद्याचा या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल म्हणजेच या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा अंतिम दिवस. विजेता चषकासाठी इथे लढत दिली जाणार. विजेता चषकासोबत तब्बल आकर्षक चषक आणि 25,001 रुपयाची धनराशी, तसेच उपविजेता चषक आणि उपविजेता चषकासोबत 15,001 रुपयाची धनराशी, तसेच वैयक्तिक बक्षीस, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी इथे मात्र मालिकावीरासाठी इथे सायकल इथे पुरस्कृत केली आहे. ते म्हणजे दीपेश तायडे युवा उद्योजक. आकर्षक चषक इथे आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळाली आहेत. या स्पर्धेमध्ये मजा येणार आहे आणि स्पर्धा अनेक वर्ष इथून पुढे चालत राहू दे ही सदिच्छा आपण इथे व्यक्त करतोय. आणि इथून पुढे दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन करण्यासाठी मी दीपक कांबळे सर यांच्याकडे इथे माईक सुपूर्द करतोय. सीजन फर्स्ट में आपका फिर से एक बार स्वागत है। अंतिम मुकाबला 93 रनों का टारगेट, एक विशाल स्कोर खड़ा किया है। इससे पहले अहमदी स्पोर्ट ने और शौर्य स्पोर्ट के सामने ये टारगेट है, एक बड़ा बिग टोटल रखा गया है। सिक्सर सुप्रीमो के बॉल यूज किए जा चुके हैं और रुपेश जी पाटिल
इस बॉल के स्पॉन्सर है कलावती स्पोर्ट, इनके माध्यम से ये सिक्सर बॉल यहाँ पर प्राइज किए जा चुके हैं, प्रेजेंट किए गए हैं। और इस समय 93 रनों का टारगेट, लगभग 15 रन प्रति ओवर के हिसाब से बैटिंग करनी है सम्यक मोहित, जो कि इस समय नया और प्रारंभ करेंगे। सम्यक की पहली गेंद दुर्गो बैकफुट पर जाकर ऑफ स्टंप के बाहर गेंद, और इस बार गेंद को गैदर किया समर्थ पाटिल ने, जिन्होंने कि जबरदस्त इनिंग खेली। एक ओवर में उन्होंने 5 छक्के लगाए हैं। इस समय विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है। फिर से एक बार अगली गेंद करेंगे, यानी कि पहली गेंद लेकर सम्यक मोहिते दाएं हाथ के गेंदबाज राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे अतुल के लिए। ओवर द विकेट से ये गेंद और रिवर्स अटेंड करना चाहते थे, बीट हुए हैं। इस समय सीधे बल्ले से गेंद को खेलने का आवश्यकता है, लेकिन इस समय अतुल बीट हुए हैं। हर एक गेंद जब डॉट पड़ेगी, शौर्य टीम इस मैच के बिल्कुल बैकफुट पर नजर आएगी। फिर से एक बार अगली गेंद करेंगे। हर गेंद पर बड़े स्ट्रोक की जरूरत है जीतने के लिए। लगभग 15 रन के हिसाब से बैटिंग करनी है शुरू में, और ओवर द विकेट से ये गेंद इस बार ऑफ स्टंप पर गेंद टप्पा खाने के बाद फिर से एक बार गेंद बाहर निकली। व्हाइट बॉल का इशारा हुआ एम्पायरों का। एक और एक्स्ट्रा रन इस टूर्नामेंट के लिए 15,001 का कैश प्राइज जिनके सौजन्य से दिया गया है, वो हर्षराज जी पाटिल इस हमारे भव्य मंच पर अब विराजमान है, जिनके तरफ से रनर प्राइज रखा गया है 15,000 का कैश प्राइज, जिसके वो प्रायोजक है हर्षराज जी पाटिल। और विनर टीम के लिए लगभग 25,001 रुपए का प्राइज है हृदय वैभव पाटिल इनके सौजन्य से। तो इससे बीच सम्यक राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद अतुल के लिए, अतुल ने अपने स्टोक के नीचे के बनाए ऑन साइड पर गेंद को खेला, लेकिन 30 गज के दायरे के अंदर गेंद फील्ड हो रही है। एक लौता रन, और इस एक रन के साथ 3 रनों की संख्या स्कोर हो चुका है शौर्य की टीम का। उनके सामने 93 रनों का टारगेट है ये मैच जीतने के लिए। और सागर पाटिल देखते हैं कि पिछले मैच में उन्होंने 16 गेंदों पर 36 रन बनाए थे। एक शानदार इनिंग रही थी उनके, इससे पहले मैचों में एक बड़ी इनिंग की आवश्यकता है। जिस तरीके से समर्थ पाटिल ने बैटिंग की है इस मैच में, उसी तरह से बैटिंग करने की जरूरत है। सम्यक मोहिते पहली बार गेंद करेंगे सागर के लिए, और सागर विकेटों के हाथ से हुए गेंद को निकालना चाहते हैं। गेंद को खेला है लगभग फाइन लेग की तरफ, एकमात्र रन। और इस समय ये देख रहे हैं डिसीजन पेंडिंग है। एक है या 2 रन, एक केवल एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा। 4 रन बढ़ता हुआ स्कोर शौर्य स्पोर्ट की टीम का। फिर से बार अगली गेंद करेंगे सम्यक दाहिने हाथ की गेंदबाज राइट ओवर द विकेट से अतुल को गेंद, और अतुल ने उठाकर गेंद को खेला है, लेकिन फील्डर वहां पर मौजूद कैच, और इसी के बीच ये पहला झटका लगा। आउट हो चुके हैं अतुल। लॉन्ग अप पर मारना चाहते थे, 30 गज के दायरे के बाहर एक फील्डर मौजूद था बाउंड्री लाइन पर कैचिंग पोजीशन के लिए, वहां पर ठीक कैच जा चुका है, और पहला विकेट गिर चुका है 4 के स्कोर पर। द वनडे अब मैदान पर आ चुके बैटिंग करने के लिए। शौर्य की टीम के लिए बड़े स्कोर की आवश्यकता है, और सम्यक नई गेंद के साथ अगली गेंद राइट ओवर द विकेट से नए बैट्समैन के लिए फुल टॉस थी, उसके बाद स्टोक के लिए जगह बनाई, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला है। लगभग 1 बाउंस गेंद फील हो रही है मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ। 1 रन का इजाफा, इस 1 रन के साथ रन संख्या स्कोर 5। 1 विकेट के नुकसान पर अतुल का विकेट गिर चुका है। कल फाइनल डे है इस टूर्नामेंट का। कैश प्राइज है विनर टीम के लिए 25,000, और उसी तरह 15,000 का रनर प्राइज रखा गया है। हर्षराज पाटिल ये सेकंड नंबर का प्राइज प्रेजेंट कर चुके हैं इस टूर्नामेंट के लिए। ये गेंद उसको ड्राइव किया है सीधे बल्ले से, वहां पर फील्डर किसी तरह, काफी जोखिम भरा हो सकता था, लेकिन इस समय ये किसी तरह फैसला वापस लेते दोनों बैट्समैन तुरंत अपने क्रीज में वापस। और इस समय पारी के पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बन चुका है केवल मात्र 5 रन। 15 रन के हिसाब से बैटिंग करनी थी।
30 गेंदे 88 रनों की जरूरत, 88 रन बनाने हैं जीतने के लिए। अट्ठासी रनों की जरूरत है जीतने के लिए ये मैच। अब ताबड़तोड़ बैटिंग की आवश्यकता है। विजेता और उपविजेता, विनर और रनर प्राइज यानी कि ट्रॉफी है उत्तम अरुण पाटिल, इनके सौजन्य से ये ट्रॉफी है। और बॉलिंग मार्ग पर जो कि ऋतिक कापने जो कि गेंदबाजी करेंगे, 88 रनों की आवश्यकता है, 30 बॉल। एक बार फिर हमारे तमाम पब्लिक का स्वागत है इस मिर्जड़े प्रीमियर लीग के टूर्नामेंट में, जो कि लाइव टेलीकास्ट भी ये टूर्नामेंट दिखाया जा रहा है tenniscricket.in पर। सोनम ताई चौहान इनके माध्यम से ये यूट्यूब का आयोजन किया जा चुका है। tenniscricket.in पर इस बार अटपटे ढंग से गेंद को खेलना चाहते थे, यहाँ पर मयूरेश देवंडे एक राउंड द लाइन से खाकर खेलने के प्रयास में खुद गिर पड़ते हुए, किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं है। 88 रन बनाने हैं जीतने के लिए। इक्के दुक्के से अब काम नहीं चलने वाला, अब जोखिम भरे स्ट्रोक खेलने की आवश्यकता है। फिर से एक बार ऋतिक राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। ऋतिक आपने की ये गेंद शॉट ऑफ लेग गेंद, उसको उठाकर खेला है। इस बार गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, खड़े खड़े स्ट्रोक खेला है मयूर देवंडे ने। शॉर्ट पिच बॉल को स्क्वायर लेग के ऊपर से खेल दिया है और प्रेजेंट किए जा चुके हैं। एक और हमारे स्पॉन्सर है, तो फिर से एक बार अगली गेंद करते हुए ऋतिक गेंद करेंगे। दाएं हाथ के बल्लेबाज मयूरेश दवंडे के लिए गेंद करेंगे। इस बीच अगली गेंद इस ओवर में फिर से उठाना चाहते थे, इस बार बीट में विकेट के पीछे कमाल की विकेट कीपिंग का प्रदर्शन करते हुए यहाँ पर समर्थ पाटिल एक बड़ी इनिंग खेल चुके थे, लेकिन दुर्भाग्य रहे उनका कि वो अपनी हाफ सेंचुरी पूरी नहीं कर सके इस मैच में। लेकिन इसी बीच अगली गेंद देकर राइट ओवर द विकेट से ये गेंद मयूरेश के लिए एक और बढ़िया गेंद थी। टप्पा खाने के बाद बीट हुए हैं मैच में अक्षय पाटिल और अक्षय कोलंबेकर अंपायरिंग कर रहे हैं, और गणेश साल्वी जो कि उनके अंपायर की ड्यूटी पे शामिल है। लेकिन इस बीच अगली गेंद करते हुए ऋतिक राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे। मयूरेश दवंडे के लिए लूज गेंद डाली थी, फिर से बीट किया है। चेंज ऑफ पेस गेंद है और इस स्लो डिलीवरी को नहीं समझ सके और गेंद नजदीकी फील्डर के सारे वापस दी जा रहे बॉलर की तरफ, क्योंकि इस समय ऋतिक गेंदबाजी कर रहे हैं। बड़ा टोटल है, बिग टोटल खड़ा कर दिया शौर्य टीम के सामने। और फिर से एक बार ऋतिक आपने की ये गेंद इस बार फिर से बीट हुए हैं और मंदार ने गेंद को गैदर किया विकेट के पीछे। और इस समय एक बढ़िया ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद रन संख्या केवल मात्र 17 रन, 11 रन जबकि इस समय स्कोर हो चुका है। 11 रन स्कोर और 1 विकेट के नुकसान की, बिना किसी विकेट के नुकसान पर। मार्क के ऊपर मोइन काजी जो कि ड्राइवर प्रारंभ करेंगे। 20 रन की रफ्तार से बैटिंग करनी है। अब रिक्वायर्ड रन रेट जो है काफी बढ़ चुका है। हर ओवर में अब 20 रन की आवश्यकता है। 82 रन बनाने हैं जीतने के लिए। आने वाले 24 गेंदों के ऊपर बॉसिन गेंदबाजी करेंगे सागर पाटिल के लिए। लगातार अगले ओवरों में लगभग 20 रन के साथ बैटिंग करनी पड़ेगी, अन्यथा शौर्य की टीम इस मैच में बैकफुट पर नजर आ रही है। राइट अराउंड द विकेट से गेंद करते हुए शॉर्ट ऑफ लाइन गेंद, उसको उठाकर खेला, गेंद सीधे 6 रनों के लिए। शानदार छक्का, एक शॉर्ट पिच गेंद पर बढ़िया स्ट्रोक खेला सागर ने और अपनी टीम के लिए जीतने की तरफ बढ़ाते हुए एक बड़ा बिग टोटल है 93 रनों का। अब जबकि जीतने के लिए 76 रनों की आवश्यकता है। 23 गेंदे और 76 रनों की जरूरत है जीतने के लिए। फिर से एक बार अगली गेंद करते हुए मोहसिन जो कि ये गेंद फिर से शॉर्ट ऑफ गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर ये गेंद है और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला। 23 गेंदे 75 रनों की
आवश्यकता है, 75 रन बना दे जीतने के लिए। एक अच्छी इनिंग की आवश्यकता है। जिस तरह के समर्थ पाटिल ने बैटिंग की थी इससे पहले इनिंग में, उसी बैटिंग की आवश्यकता है सागर पाटिल के लिए। लेकिन मोहसिन काजी अगली गेंद इस समय सागर में एक और फिर गेंद ऑफ स्टंप से काफी ज्यादा बार वाइड का इशारा लगातार आता हुआ अंपायरों का। 74 रनों की जरूरत है, 23 गेंदें बाकी है। इस समय विकेट टू विकेट बॉलिंग करने की आवश्यकता है। डाबल की गेंद ऑफ स्टंप के बाहर इस समय पिच हो रही है, उसको सीधे डालने की आवश्यकता है। इस समय 23 गेंदें, 74 रनों की जरूरत। सागर पाटिल, मयूरेश दवंडे, दो दिग्गज बड़े बैटर है रत्नदीप पाटिलवाड़ी के, और इस सीजन में काफी अच्छे फॉर्म में सागर पाटिल, लेकिन सामना करने के लिए तैयार होते हुए मोहसिन की ये गेंद लूज गेंद थी, उसको घुमाना चाहते थे, बीट हुए हैं। अब थोड़ा वेरिएशन ला रहे हैं मोहसिन काजी अपनी गेंदों के ऊपर, थोड़ा सा गति को कम कर दिया है, लूज गेंद डाली है और सागर जैसे महत्वपूर्ण बैट्समैन को बीट किया है। यहाँ पर 22 गेंदे, 74 रनों की जरूरत। फिर से एक बार अगली गेंद मोहसिन, इस ओवर की अगली गेंद लेकर दाहिने हाथ से राइट अराउंड द विकेट से सागर को गेंद करेंगे। पटकती हुई गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। इस समय ध्यान देना होगा, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद कर रहे हैं और एक अतिरिक्त रन। तो इस समय गेंद सीधे सीमा रेखा के बाहर और इस समय ये 4 रन मिल चुके हैं सागर के लिए और इस समय स्कोर बन चुका है। स्कोर इस समय 24, यानी कि जीतने के लिए कुल मिलाकर 69 रनों का अब टारगेट बन चुका है। इस ओवर की अगली गेंद, उसको एक रात लाइन जाकर खेलते हुए गेंद को खेला स्क्वायर लकीर जान पर, गेंद वहां पर फील हो रही है और अब एक बात यहाँ पर ओवर थ्रो है और इस ओवर थ्रो के बीच यहाँ पर 2 रन मिलते हुए और 2 रनों की मदद से रन संख्या पहुंच चुकी है कुल मिलाकर 26 के योग पर 26 रन इस समय स्कोर हो चुका है। जो कि तैयार हो रहे हैं अगली गेंद देकर मोहसिन, जो कि दाएं हाथ से गेंद करते हुए राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे सागर के लिए। ये गेंद इस बार अहड़े बैट से गेंद को खेलना चाहते थे, बीट हुए, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में आती हुई गेंद। रुका हुआ स्कोर 26। यहाँ पर फिर से एक बार अगली गेंद करते हुए बाया से राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद पटकती हुई, एज लगा है, गेंद विकेट के बीच है, ट्रैवल हो रही है गेंद जब तक की फील हो रही है। 1 रन और इसी 1 रन के साथ अब जबकि स्कोर हो चुका है कुल मिलाकर 27 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। 3 ओवर के बाद 27 रन। सिक्स रनों की जरूरत है 18 बॉलों पर यह मैच जीतने के लिए। 66 रन चाहिए 18 बॉल पर जीतने के लिए। मिर्जोले प्रीमियर लीग में सभी का स्वागत है। यूट्यूब के माध्यम से जितने भी लोग ये मैच देख रहे हैं अपने मोबाइल फोन के माध्यम से, उनका भी स्वागत। मिर्जोले प्रीमियर लीग पाटिलवाड़ी पुरस्कृत, स्पॉन्सर पाटिलवाड़ी। 18 बॉल 66 रन की आवश्यकता है। सागर, मयूरेश दवंडे इस मैच में बैटिंग कर रहे हैं। सेकंड इनिंग में एक टारगेट, एक बड़ा टोटल उनकी टीम के सामने है। देखिए बॉलिंग मार पर ऋषिकेश इस समय नया ओवर आरंभ करते हुए, जो कि इस समय चौथा ओवर पावर प्ले का इशारा है। 18 बॉल 66 रनों की जरूरत है, बैटिंग पावर प्ले है
और बंटी के लिए गेंद उसको खेला है, गेंद गई सीधे मैदान पर, यहाँ पर शॉर्ट मिड विकेट पर गेंद फील हो चुकी है। 17 बॉल 66 रन की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। 17 बॉल 66 रनों की जरूरत है। फिर से एक बार अगली गेंद करेंगे दाहिने हाथ से ऋषिकेश, जो कि सागर के लिए। सागर के लिए गेंद उस बार ड्राइव किया बॉलर के दिशा में, जबरदस्त फील्ड वहां पर फॉलो थ्रू में, जबरदस्त फील्ड करते हुए 16 बॉल 66 रनों की आवश्यकता है। ये मैच यहाँ पर अहमद स्पोर्ट की टीम मजबूत स्थिति में है। 16 गेंदों पर 66 रन बनाने हैं जीतने के लिए। फिर से एक बार सागर सामना करने के लिए तैयार है। राइट अराउंड द विकेट से जयदेश की गेंद, इस बार फिर से एक बार गेंद को खेला। ऐसा लग रहा है जिस तरीके से सागर स्ट्रोक नहीं बना रहे हैं तो सभी की सभी गेंदें अब खेलने की कोशिश करेंगे। 15 बॉल 66 रनों की जरूरत है। वो समझ चुके हैं कि मैच हाथ से निकल चुका है और इसी वजह से वो बड़े स्ट्रोक नहीं लगा रहे हैं। 15 बॉल 66 रनों की आवश्यकता जीतने के लिए। फिर से बार शेरेज, क्या इस टूर्नामेंट का ये मेडन ओवर देखने को मिल सकेगा? राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे सागर के लिए। ये गेंद उसको उठाकर खेला है, इस बार गेंद मिड विकेट के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर आ रही है। ये शानदार छक्का, और इसी छक्के के साथ 14 बॉल पर 60 रनों की आवश्यकता। 14 बॉल 60 रन बनाने हैं ये मैच जीतने के लिए। दोनों टीमें काफी मजबूत स्थिति में है इस टूर्नामेंट के पॉइंट टेबल में। 14 बॉल 60 रन इस समय जीत के लिए बनाने हैं। फिर से एक बार सागर पार्टी सामना करते हुए ऋषिकेश की अगली गेंद, फिर से एक बार ड्राइव किया है बॉलर की दिशा में, कोई रन नहीं। 13 बॉल 60 रनों की आवश्यकता। 13 गेंदों पर 60 रन चाहिए जीतने के लिए। रत्न पाटिल पांडे के इस ऐतिहासिक ग्राउंड के ऊपर बड़ा मुकाबला है चलता हुआ इन दोनों टीमों के बीच में। मिर्जोली प्रीमियर लीग टूर्नामेंट फर्स्ट सीजन है और आज दूसरा दिन। फिर से 12 गेंद करते हुए इस ओवर के आखिरी गेंद करेंगे। 13 बॉल 60 रन शौर्य टीम को जीतने के लिए। लेकिन इस समय शैलेश राइट अराउंड द विकेट से अंतिम गेंद करेंगे सागर के लिए। ये गेंद, और सागर ने फिर से उठाकर गेंद को खेला, गेंद सीधे फील्डर के हाथ में, कैच आउट। विकेट नंबर पहला गिरा, सागर पाटिल आउट हो चुके हैं। 12 बॉल 60 रन चाहिए जीतने के लिए। तीसरा मैच जीत के बिल्कुल दहलीज पर खड़ी हो चुकी है। 12 गेंदों पर 60 रन बनाने हैं और मैदान पर शैलेश सावंत जा चुके बैटिंग करने के लिए। और इस समय बॉलिंग मार्क के ऊपर नया और प्रारंभ करते हुए दूर वाले एंड से इस समय अभिषेक जो कि इस समय नया और प्रारंभ करेंगे। अभिषेक की पहली गेंद शॉर्ट बॉल गेंद थी, घुमाकर गेंद को खेला, खींचा कैच वहां पर ड्रॉप। और मयूरेश दवंडे के लिए ये एक जीवन दान है, लेकिन इस जीवन दान का कोई ज्यादा असर नहीं पड़ने वाला अहमदी स्पोर्ट के ऊपर। अभी भी 59 रन बनाने जीतने के लिए 11 गेंदों पर लगभग अहमदी स्पोर्ट की टीम ये मैच मुकाबला जीतते हुए 11 बॉल पर 59 रन की आवश्यकता जीतने के लिए। फिर से एक बार अभी दाएं से राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। दाएं हाथ के शैलेश के लिए गेंद, शॉट ऑफ गेंद थी, उसको उठाकर खेला है। इस बार गेंद मिड विकेट के फील्डर के हाथ में आ रही है, वहां पर 1 बॉल गेंद फील रही है, लेकिन लगभग गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल होती हुई, और जब तक की गेंद फील हो रही है शैलेश 2 रन बना रहे हैं। और इसी 2 रन के साथ जीतने के लिए 57 रनों की जरूरत है। 10 बॉल 57 रन चाहिए मैच को जीतने के लिए।
जो कि फिर से एक बार शेर सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। इस ओवर की अगली गेंद करते हुए अभिजीत राइट अराउंड द विकेट से अभी की गेंद, ओ क्या शॉट खेला है, गेंद सीधे जा रही है फील्डर के हाथ में और इसी बीच एक और विकेट यहाँ पर। लेकिन देखना यह है कि यहाँ पर अब जबकि 9 गेंदें बाकी है और 57 रन चाहिए जीतने के लिए। 9 बॉल 57 रनों की जरूरत है जीतने के लिए। फिर से बार अगली गेंद करते हुए यहाँ पर एक बार फिर शैलेश जो कि सामना करने के लिए तैयार है। इसी बीच ओवर द विकेट से गेंद करेंगे शैलेश के लिए। गेंद शैलेश ने बास्टो के नीचे के बनाए मिड विकेट की दिशा में एरिया में गेंद को निकाल दिया, वहां पर बिल्डर मौजूद है, 1 रन मिलता हुआ। अब जीतने के लिए 56 रनों की आवश्यकता, 8 बॉल बाकी और 56 रन बनाने हैं जीतने के लिए। 56 रनों की जरूरत है और अहमद स्पोर्ट की टीम ये लगातार अपने मैच ग्रुप के मैच जीतते हुए शॉट अप लेंगे, उसको उठाकर खेला है, बढ़िया छक्का जड़ा दिया मयूरेश दवंडे ने हाईवे रोड इन पर। और इसी के साथ अब जीतने के लिए 50 रनों की जरूरत है, 7 बॉल 50 रन आवश्यक है ये मैच जीतने के लिए। 7 गेंदों में 50 रनों की जरूरत है जीतने के लिए। सामना करेंगे इस समय मयूरेश दवंडे ओवर द विकेट से गेंद जो कि इस समय गेंद करते हुए अभिषेक की ये गेंद शॉट अप लेंगे, एक और बड़ा स्ट्रोक ले लेकिन सीधे फील्डर की तरफ वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन की तरफ आ रही है। 4 रन यहाँ पर मिलते हुए गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर फील्डर को बीट करते हुए अब जीतने के लिए कुल मिलाकर 46 रनों की आवश्यकता, 6 बॉल और 46 रन बनाने हैं ये मुकाबला जीतने के लिए। मैच 6 गेंदों में 46 रनों की जरूरत है जीतने के लिए। सबर्थ पाटिल ने क्या फारी करी, 1 ओवर में 5 उन्होंने छक्के लगाए, जबरदस्त बैटिंग का प्रदर्शन उन्होंने किया। उसके बाद जब बैटिंग करने के लिए आए थे मंदार, लेकिन केवल मात्र 1 सिक्सर लगाने के बाद वो आउट हुए, लेकिन इससे पहले लगातार 2 हाफ सेंचुरी इसी ग्राउंड पर उन्होंने लगाई है। और इस समय नए ओवर की शुरुआत करते हुए बॉलिंग मार्ग पर नए ओवर डालते हुए ये गेंद पहली गेंद लेग स्टंप के बाहर गेंद जाती हुई 45 रन बनाने जीतने के लिए। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्रीतम। अब जबकि गेंद करेंगे प्रीतम की अगली गेंद, फुल टॉस ड्राइव किया है और गेंद इस समय ग्राउंड शॉट खेला। 42 रनों का अब टारगेट आ चुका है, 5 गेंदों पर 5 बॉल 42 रनों की जरूरत है। पॉइंट टेबल में रन रेट भी काफी अहम है। और इस समय अगली गेंद लेकर इस ओवर में ये गेंद और इसी के साथ गेंद को खेला है, गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों खिला रही है। एंड में एक अच्छी बैटिंग मयूरेश दवंडे के बीच में देखने को मिल चुकी है, एक जबरदस्त स्ट्रोक खेला, एक और बढ़िया स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर छक्के के लिए। मिर्जोले प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट कल फाइनल डे है। प्राइज है विनर टीम के लिए फाइनल में 25,000 का हृदय वैभव पाटिल, और सेकंड नंबर का प्राइज है 15,000 का जो कि हर्षराज पाटिल इनके सौजन्य से है। और अब विकेट गंवा दिया मयूरेश दवंडे ने एक बड़ा शॉट खेलने के चक्कर में। ये मैच एक तरफा बन चुका है, रोमांचता इस मैच से निकल चुकी है और अहमद स्पोर्ट इस पूरे मैच में हावी हो चुका है शुरू से। है लेकिन ये गेंद के ऊपर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 अजिंक्य धुंधुर
जो कि हमारे मंच पर विराजमान, उसी तरह तो इसी बीच 3 बॉल बाकी है। फिर से बार अगली गेंद करते हुए मैच लगभग अहमद स्पोर्ट जीत चुकी है। राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। अब फील्डिंग करने की किसी तरह आवश्यकता नहीं है, मैच जीत चुकी है अहमद स्पोर्ट की टीम। ये गेंद शॉट ऑफ गेंद थी, बढ़िया शॉट खेला, गेंद बाउंड्री लाइन की तरफ आ रही है, 1 बाउंस संभवतः देखना, 6 रन का इशारा हुआ अंपायरों का। अब जबकि 2 गेंदें इस मैच की बाकी है, 2 गेंदों पर 27 रनों की जरूरत है। अभिषेक राउंड द विकेट से गेंद शॉट अप इन गेंद थी, फिर गेंद को निकाला है, गेंद सीधे बाउंड्री लाइन की तरफ आ रही है और ये 4 रन का इशारा अंपायरों का। अब जीतने के लिए 24 यानी कि कुल मिलाकर 23 रनों की आवश्यकता, 1 बॉल 23 रनों की जरूरत है। अंतिम मैच आज के दिन का समाप्त होने की तैयारी में है। फाइनल गेंद आज के इस दिन के रैंट और राउंड द विकेट से गेंद करते उठाकर गेंद को खेला, एक और बढ़िया शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन यानी कि जीतने के लिए कुल मिल 18 रन से ये मैच अहमद स्पोर्ट ये मुकाबला जीत चुकी है। कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय धुंदूरजी या ठिकाणी आलेले आहेत। रजनीकांतजी पंडिये हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी आपण छोटा सत्कार करणार आहोत। मी प्रतिमेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की या दोन्ही सन्माननीय व्यक्तींचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे। या सामन्याचा सामना भी ठरलाय। समर्थ पाटील, आपण धुंदूर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतो आहोत। शाल व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह जे प्रेझेंट केलेलं आहे बहिरजी पाटील यांनी समर्थ यांना देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार दिला जातोय। पुन्हा एकदा मी धुंदूर सरांना विनंती करणार, समर्थ पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला रोख जी बक्षिसे होती कॅश प्राइज ते देखील आपण समर्थ पाटील आजच्या या अंतिम शौर्य यांच्याकडून देखील जे कॅश प्राइज होतं ते देखील आपण सकपाळ शौर्य सकपाळ यांच्या माध्यमातून महाकाळ शौर्य सुमित महाकाळ यांच्या माध्यमातून हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं। रोख रक्कम आणि सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। हॅलो